गपची बसा सांगितलं का ती तुझी माणसं नाही ते ती माझी माणसं आहे ती माझी माणसं आहे ती कोणाची विचार कोणाची माणसं आहे तुम्ही त्याला माहित आहे मी त्या दिवशी खूप सांगितलेलं मार खायला उद्या सकाळी बोललो माझ्याकडून तुला हाय त्याची ते आपल्यातल्या मुळ्या हा त्याच्यासाठी नुसतं बोलत बसायचं काम आहे तुला काय सांगायचं असा माझा माणूस तुझ्यासारखा माझ्यासारखाच आहे माझी माणसं आहेत ती हा तुम्ही काय घाबरू नका दांडक्यात शिळ सोडतो बरोबर वार माझ्या पोटच्या वर बाप्पा राहायला वशीला लावलाय तिथे जाऊन राहायला तू इकडे इंदापुरात मी राहायला पोखरापुरात पाठच्या म्हणला मी काय बापा म्हणलो बरं म्हणून तुला तुला काय सांगायचं बाबा हा तुला काय सांगायचं काय झालं माझं मी अवघड झाला अरे मला काय म्हणायचं माहित आहे का काय झालं बाबा तू काय म्हणला आता तुला काय सांगायचं काय रडा काय झालं तुला काय सांगायचं तुला रडा आली तुला रडा. मला वेळ लागते. रडू लागू होय. शांत राहा की जरा ऐका दोन मिनिटं महाराज तुम्ही काय शांत टेन्शन राहा की घेऊ राव, नका. असं तुम्ही का? काय टेन्शन घेऊ नका. ऐका राव काय राव उगाच काय राव ही पद्धत शांत बसा की राव. तुम्ही टेन्शन घेऊ नका. जरा शांत बसा की. काय झालं काय झालं ऐका थांबा माझं लय अवघड झालं तुझं कशाने अवघड झालंय माझं कुत्र मेलं फिगर फिगर लागायला का त्याला लागा आम्ही सोडून द्यायचं बघतो तू मेलं म्हणून रडतो काय अरे कुत्रा होतं तुझ्यासारखं लाकवड काय बोलतोय तुला आता चापट लागल्यामुळे तू आता माझ्यावर काय बी करणार काय झालं कुत्रा होतं लापट कुत्र होतं लापट आईच्या दाखात होतं आईच्या दाखल कुत्रीच्या कुत्री मग त्याच्या आई कोण आहे अरे माझ्या आईच्या म्हणतो का कुत्रीच्या बर आईच्या दाखल होतं तुझ्या लय दाखल हा कुत्रा मेला म्हणून त्यात असते ना कुत्र मेलं म्हणून त्यात असते ना माझी आई बी मेली आई बी मेली मग काय तर काय बोलतोय माझी आई मेली तुझ्या आई मेली तुझी आई माझ्या बापाकडे आली अरे बाबा आपल्या दोघांना तुझ्या आईना माझ्या आईना कधी दुसरं धरलंय का कधीच नाही तुझी आई जशी माझी आई बरोबर आहे माझी आई जशी तुझी आई बरोबर आहे हा माझी आई मेल्यावर तुझी आई आली रे हा आम्हाला आधार द्यायला बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आधार द्यायला मिली होय गे आपण बरोबर बाळा, हा रडू नको बरोबर आहे एक आई मिली तर काय झालं नाही बरोबर मी आहे तुझ्या आई सारखी आहे म्हणजे बरोबर आहे बरोबर आहे का हो तू काय रडू नको रडू नको तसं 10-15 दिवस झालं हा माझा बाबी कोचाकला बापे पुस्तकला आईचा जास्ती हा तुझ्या घराला बिरुडच लागला असेल बाप कोचाकला बाप पुस्तकला पप्पा आला पप्पा आला तुझा माझा मन हा तुझाच पप्पा आला हा पप्पा बाप म्हण की काय होते नको पप्पा का पप्पा म्हणजे तिथल्या तिथं मिटवायला बाप म्हण म्हणजे लगे लक्षात येत आहे बाळा म्हणला रडू हा नको. रडू नको म्हणला आम्ही तुला कधी दूध धरलंय का नाही कधीच नाही एक बाप याला मग काय झालं बरोबर आहे मी तुला बापा समान धरलाय म्हणजे माझ्या बाप म्हणला ना तुला अरे बरोबर आहे त्याचा काय चुकीचं नाही बरोबर म्हणला असेल 10-15 दिवस झालं हा माझा भाऊ बी गेला त्यांना हा तसंच झालंय आता तसंच झालंय भाव मी गेला काय नाही 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 तुम्ही रिलॅक्स पडा तुमच्या शिळी देतो तुम्ही थंड पडा नसतं तसं 10-15 दिवस झालं तसं 10-15 दिवस झालं माझी बायको बी कोचा आता हिनं काय केलंय माहित आहे का 12 बैलात रेडा सोडलाय रेडा इथे काय व्हायची माझी बायको कोचाकली तुझी बायको गुचाकली त्यात तुझी बायको माझ्याकडे पळत आली कशाला आई घालायला इथे मग बापाचं म्हणल्यावर बरं वाटलं काय ही माणूस मला वाटतं आपल्या पुस्तकातला माझ्यामुळे बघतो युट्यूबला बघते ना त्यामुळेच अभ्यास झालाय काय म्हणला तुझी बायको माझ्याकडे पळत आली माझी बायको तुझ्यावर पळत आली
काय म्हणली पण मला सांगायला बी लाज वाटते जरा तिथलं कट कर की काय ती आली म्हणलेला कट कर मोरचं दिसतं जोडून ती सोडून दाजीबा म्हणली हा काय म्हणली दाजीबा म्हणली दाजीबा तुम्ही रडू नका दाजीबा रडू नका तुमच्या बायको म्हणून काय झालं दुसरी आहे बोल की आता आवाज येई नाही बाहेर एक बायको म्हणून काय झालं एक बायको मेली म्हणून काय झालं मी सांगतच नाही अरे नालाय का पोकळ लागले की उकरतून घट लागले की देतो सोडून अरे तू कुठल्या पुस्तकात आहे नालाय अरे बाबा तुझी बायको पळत आली माझी बायको पळत आली मला कशी म्हणती कशी म्हणती दाजीबा दाजीबा तुम्ही रडू नका तुम्ही रडू नका तुमची एक बायको म्हणून काय झालं तुमची एक बायको मेली म्हणून काय झालं मी तुमच्या सांगतच नाही. मग आता काय कर माहिती तू सांगू नको तू काय कर मग ह्यांना सांग ह्यांना सांग म्हणजे ह्यांच्या लक्षात येत ती काय म्हणली माहिती आहे हा का एक बायको म्हणून काय झालं एक बायको मेली म्हणून काय झालं तुम्ही रडू नका तुम्ही रडू नका आम्ही तुमचं दुसरं लग्न करून हा आता जरा मला धीर पासला तुझ्या नाही तर तू माझं बघून पालत करत होता मला वाटतं त्या कमरत नाही करता आज कंबरत ना कुठलं पाक लुळा झालतो तुझं कसं काय चाललं एकदम व्यवस्थित मित्र आपण तुझं तसं झालं का आ, माझं तर लय वाईट झालं बाबा काय तुला सांगायचं काय झालं लय वाईट म्हणजे न सांगायचं झालं सांगू नको नाही सांगतोच बरं सांग पाठ उचडली दिवस उचलला अरे पाठ म्हण की पाठ झालंय? पहाट 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 हा उचडलं दिवस उचडला दिवस पहाट उचलली दिवस उचडला हा मग मला सवय काय आमच्या सोफ्यावर म्हणजे बायकोनं चपल्यानं माराव सोफ्यावर बसलो सोप्यावर बसला आंघोळ केली सोफ्यावर बसलो बस. मला सवय काय पेपर वाचायची नाही तुला सवय आहे बरोबर. मग पहिल्यापासून तुझ्या आईला शिक्षण सगळं घरदारच होतं जरा नीट चोलगी अरे बाबा तुझं सगळं शिक्षण म्हणजे तुमचं घरदार सगळं शिक्षणात शिक्षणात नव्हतं. गेलेला आहे त्यात बी काय चूक नाही त्याच बी काय चूक नाही तुझ्या आईने शाळा मस्त ठरवता बापाचं त्याच्यात लागू ती भांडण शाळा शिकवायला शाळा शिकवणं मला शिकवली म्हण मला शाळा शिकवाय तुलाच की मग हा मग तो बोलला का बरं. बॉम्ब लायलाय मला पेपर वाचायची सवय तुला पेपर पहिल्याच हेडलाईनला बातमी आली बातमी वाचली गणपती बाप्पा दूध पित्यात काय झालं गणपती बाप्पा दूध पित्यात गणपती गणपती बाप्पा दूध पित्यात आणि दूध प्यायचं दूध प्यायचं काय लागला त्या नवरा नवरीचं काय चाललंय तुला माहितीये त्यांचा माझा विचार चालू आहे हा. त्यांचा विचार चालू आहे काय चाललंय? जागरण तर झालंय जागरण तर झालंय जागरण तर झालंय जागरण तर झालंय मंडपाला किती गेलं वाघ्यामुळे किती गेलं दोघं हिशेब करते हिशेब करते ती का मग थोडं इकडे लक्ष देऊन करा म्हणा म्हणजे इथलं कळलं अभ्यास तुम्हाला काय चाललंय इथं ते समोर गणपती बाप्पा दूध पिते गणपती बाप्पा दूध पिता अशी पेपरात बातमी वाचली बातमी वाचली कारभारणीला हाक मारलं तुझ्या माझ्या चरबरणीला नाही तुझ्याला मारलं बर माझ्याला मारलं मग तिला मला कारभारने चरबरणे ए नालाय का कारभारने कारभार नाही हा बर कारभारने कारभार नाही दुधाची बाटली आण म्हणलं ती दुधाची बाटली काय बंद करता करू द्या हो, काय राव त्याला काय माहिती? अहो, ऐका की अध्यक्ष तुमचं ऐकायला का तुमचं म्हणणं कारभारने, हा घरात दुधाची बाटली आहे ती आज घेऊन ये पडदिशी म्हणलं दूध प्यायला दूध प्यायला कशाला नालाय का मग तिनं हेडलाईन वरली बातमी वाचली ऐकली गणपती दूध पिते गणपती दूध पेतात म्हणून बरोबर आहे बरोबर हा, मग तिनं पडदिशी आणली दुधाची बाटली हा मग मला लगे पेपर मध्ये वाचलं गणपती बाप्पा दूध पितात आणि प्रसन्न होत्यात मग दूध पिऊन प्रश्न होते प्रसन्न होते असं वाचलं नाही बायकोला ऐकलं गणपतीला कामच नाही काय कंपनीला काम आहे बर मग लगे कारभारीनं बाटली आणली बर मग मी लगे पळत गेलो गणपतीच्या मंदिरापाशी मंदिरात हा, गेला मग मंदिरात गेलो लगेन गेला मग तिथं मला दिसली की वाटी बारकी बर हा मग ती वाटी दूध प्यायला मग ती अशी घेतली आणि अशी गणपतीच्या सोड समोर आणि तसं नाव नाही का मला वाटलं तू गणपती जाय गाय माझी सोन फिरू तू काय तुझी सोड पेट मोडली का म्हणली बघा मग गणपतीच्या समोर अशी वाटी धरली नाम न बोल काय झालं माझी बाप सोन फिरायला लागली सोन फिरत नाही सोन अलीकडे ते इकडे नको ते नाम न बोल मग सोड त्या
वाटीत दूध वाटलं वाटेत दूध ओतलं गणपतीच्या मोर अशी धरली लांब धर नाही आता सोंडाकडे येत नाही आता त्याच्या तोंडापाशी लांब बोल की जरा मग धरलंय घे लांबच धरलंय मागलं सर. बरं मग गणपती जवळ धरली गणपती अशी सोड काढली अशी सोड काढली लागले मुठू 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 दूध प्यायला गणपती बर मग मला म्हणलं गे हा बघता बर तू मला दूध पाजलं बरोबर आहे मी तुला प्रसन्न झालो प्रसन्न नाही, ही हा, बरोबर. मग अरे येडाय काय त्याला दूध पाजलंय म्या वाटीत आणून प्रसन्न झालं. हा मग गणपती बाप्पा मला म्हणले गे हा बघता तू मला दूध पाजलं आता तुला काय मागायचं ते माग म्हणला बर मग मी किती चाला चातुर प्राणी बरोबर आहे मग ह्याच्यासारखा बोल. मग मी त्याला लगेच हा. म्हणलं मी तुला दूध पाजलं बर ते गणपती मला म्हणला की बघता तू मला दूध पाजलं आता तुला काय मागायचं माग मग काय मागितलं तू आला का लय मोठं सांगितलं मी त्याला काय म्हणलं? काय तुला सांगायचंय त्याला म्हणलं की मी हा. बाप्पा मी तुम्हाला दूध पाजलं तुम्ही मला प्रसन्न झाला बरोबर आहे. बाप्पाला म्हणलं बाप्पा माझी जागरण गोंधळाची पार्टी आहे म्हणलं वाघ्या मुली हा बरोबर आहे वाघ्या मुलाची पार्टी आहे माझी मला फक्त जायला एक लसघर द्या म्हणलं मग रे आता गणपती तुला लगेच दिली असं अरे दिली म्हणजे कसं म्हणून दिली हा. गणपती बाप्पा मनात हसलं हसायला लागलो खुदकन हसा लागलं काय म्हणलं हु हु करायला लागलं हात काय सोडत म्हणलं काय म्हणलं की काय बघता हा तुला काय मागायचं माग म्हणल्यावर मी त्याला मागितलं दिलंच घर लवकर मागितलं. मग गणपती बाप्पा मनातल्या मनात हसलं हा मला म्हणलं बघता तू आता हे मागितलंय मला काय म्हणलं माहिती अरे येड्या म्हणलं असं तुझ्यासारखा या तसं नव मला येड्या म्हणतो तसं नव तू शहाणा आहे हा येड्या म्हणलं हा तुम्हाला म्हणला येड्या हा काय मागून मागून मागितलंय म्हणलं मला लफजर लसगर हा पण त्यानं मला उत्तर काय दिलं गणपती बाप्पानं काय दिलं काय दिलं सांगू हा मला म्हणला अरे येड्या तुला जर लसगर द्यायची असली हा तर मी उंदरात फिरलो असतो का आता आवाज ह्याच्यात आलाय अजून कुठे येऊ द्या काय नाही सांगाय नाही काय माझं चुकलं काय? लफजर मागितली नव्हतं बसून तर नसतं का काय झालं काय सांगाय नीट तर स्वप्न सांगतो असं आपल्यात कुठलं हाय रिअल सांगत होतो की नाही का तसं झालं माझं तुझं बी तसंच झालंय का नवीन लग्न झालं तुझं काय? झालंय तर का अरे दोन आहेत ते किती ते? दोन दोन हा तुला आता हे लग्ना बाबतीत काय बोलायला नको हा मग बस बर बर ऐक हा मग माझं लग्न झालं तुझं लग्न झालं बायकोला घेतलं बायकोला घेतलं मुंबईला गेलं मुंबईला समुद्रामध्ये तुला पोखरापूर मध्ये जर कोण ओळख ती का तू मुंबईला गेलं म्हणून सांग अरे अड्या मुंबईला गेलो मुंबईला गेला आता म्हणलं बायकोला सगळं मुंबई फिरून लावलं हा फक्त राहिला समुद्र राहिला समुद्र समुद्राच्या कडेला गेलो समुद्राच्या कडेला गेला आता समुद्रात तर जायचं आहे समुद्रात तर जायचं आहे म्हणजे समुद्रामध्ये आता प्रवास ती बोटिंग करायला जायचं तुला बोटिंग हा जहाज नावा काही लोक कसल्या काय मोठ्या ते जहाज नाव हा लय मोठे मोठे असते त्याच्यात जहाजवाला आमच्या विषयाला म्हणलं येत आहे काय 500 रुपये तिकीट आहे म्हणला काय? एकाला एकाला 500 हा बरोबर आहे दोघाचा 1000 घे म्हणलं हा. पण आम्हाला त्या बोट मधनं नाव मधनं आम्हाला सगळं फिरून आलं. फिरवून आण सगळा समुद्र जाऊन आण म्हातारीची चूळ जाऊन आण 1000 रुपये दिलं किती आहे रे 1000 रुपये दिलं 1000 रुपये दिलं गेला बाबा समुद्रात फिरायला गेला समुद्रात फिरायला जसं काय आम्ही समुद्राच्या मध्ये जातोय आमोर जसं समुद्राच्या मध्ये जाशील काय मोठी लाट आली काय बोलतोय लय मोठी लाट आली मग रे आकाश लय मोठी लाट आली आमोर लय मोठी लाट आली नाव बोट सगळी लागली अशी अशी करायला नाव बोट अशी करायला लागली ज्या त्या नावात बसली माणसं बरोबर आहे हा ती पॅसेंजर पॅसेंजर हा ज्या त्या देवाचं नाव घेते बरोबर आहे राम मुझे बचाव या अल्लाह मुझे बचाव कोण काय बी म्हणते कोण काय काय म्हणते म्हणते? मला शिलक देव नव्हता आता बोंबला मग मी बी काय केलं तू काय केलं डोक्यानं हुशार डोक्याला तू नाही चतुर आहे शिवाजी महाराजांचं बोलायत शिवाजी महाराजांचं बोलत शक्ती नाही चाली तरी युक्ती चालवा हे बरोबर आहे आणि युक्ती नाही चाली तरी शक्ती चालवा बरोबर आहे मी बी काय केलं असला म्हणून काय केलं गणपती बाप्पाला हाक मारली हे गणपती बाप्पा हे गणपती बाप्पा आमचा जीव जात आहे आम्हाला जीवनातून मरण्यातून वाचव व्हायला तो असा म्हणला गणपती बाप्पा तसाच वर्ण गणपती थाया थाया नाचाच वर व्हाय नावात उडी मारली नावातच हा? आता बोंबला नावात उडी मारली हा लागलो नाचायला काय बोल बेंबाट मोठं घेऊन पोट मोठं घेऊन चबाट नाही बाबाटनं धडा धडा नाचायला नाव हात पुन्हा अजून अशी करत असं आम्ही त्यांना काय म्हणतो हा. गावात तुम्हाला आम्हाला वाचाय बोलवले बरोबर आहे आणि तुम्ही राव नाचायला आला बरोबर आहे की गणपती मला काय म्हणते काय म्हणते तर मारा म्हणला काय रे? मारा तुम्ही
9 दिवस मला सांभाळता 10 दिवशी पाळताय काय मला आईला नाला याला सांगायला एवढं लागते वय शॉर्टकट लॉंग फॉर्म हानी आणि तुझा गणपती उंदीर काय जात काय घेऊन अरे कसं म्हणून आलाय की दूध प्यालता म्हणून मी तुला सांगत होतो राहू दे बाबा हा भरपूर झाल्या प्लेटिंग बरोबर आहे तुला काय माहिती आहे काय रे का आपल्या गावात आहे खंडोबाचा देऊळ टाकी पाडून आणि खंडोबा काय तुझ्या याच्या देवावर बसू काय नाही अरे तसं ना तू आता म्हणला की ते हाय देऊर म्हणला खंडोबा देऊळ आहे खंडोबा देऊळ आहे आता काय महिन्यात 2 महिन्यात 15 दिवसात आपल्या गावाची यात्रा येईल बरोबर आहे खंडोबाची यात्रा येईल खंडोबाची येईल गे खंडोबाच्या यात्रेला कुठला कार्यक्रम ठेवायचा खंडोबाच्या यात्रेला हा. कुठला ठेवायचा हा बैलाची शर्यती झाल्याच पाहिजे कुस्त्यांचा फड झालाच पाहिजे तमाशा ए हे आता वाट चुकवा लागलाय तू बरं का ए, वाट यात्रेला चुकवा तमाशा लागतो तमाशा अजिबात आणायचा नाही का रे अरे काय सांगायचा मित्रा हा काय सांगायचं तुला बर गेल्या वर्षी काय झालं माझा तमाशा आणला होता तमाशा आणला होता बरोबर आहे हा तुझा बाप हा तुझा माझा बाप त्याला बंद करण्यात येईल फेकून तिकडे उसत तिथला तर ते. हा, हा. गेल्या वर्षी आपण तमाशा आणला होता गेल्या वर्षी तू तमाशा आणला बरोबर आहे तो अध्यक्ष होता त्या खंडोबा बरोबर देवळाच्या आहे हा अध्यक्ष होता हा तू तमाशा आणला बरोबर आहे. पण काय तुझा बाप माझा तुझा बाप असल काय सांगायचं तुला मित्रा का रे पाहुणा ह्याचा बाप स्टेजवर जाऊन मुतला कुठला काय सांगायला लागलाय काय सांगायला? तमाशामध्ये माझा बाप मुतला काय नाही दारू पिऊन. मग काय अरे दारू पाजा तुझ्या कारणीभूत होती कर कारणीभूत जरी नाही का? मग मग आता एक काम कर हा इकडे आता तुझा बाप हा आणि माझी आहे हा आता एका खोलीत पडून मागणं कुलूप लावून टाक मागणं कुलूप लावून टाकू म्हणजे तसं काय होत नाही त्याचं ते- आता मला काय म्हणायचं माहिती आहे? बर आता हे तमाशा जाऊ दे सगळं जाऊ दे सगळं जाऊ आपण दे. काय करू माहिती आहे का काय करू आपण वाघ्यामुळे पार्टी ठरवू हा ही साध्या सोपं गरीब परिस्थिती म्हणजे देवाला बी दिसतंय चांगलं आणि आपल्या माणसाला बी वाटतं हा. चांगलं. पारंपरिक जागरण म्हणून जागरण होतं ठरवायचा ती तुला आता कुठं मिळतं ही माहित आहे मला हा अरे वाघ्यामुळे पार्टी हा मला हे माहित आहे मग तू जागता जोगताय हुमोर झोपता झुंता जाता झुंता म्हणता माणसात तसं म्हणू नको दोघं तिथे मागं लागतो माझ्या लागू दे की त्याला काय होतंय होईल इकडे पार्टी कुठे मिळती हा ही तू बघ पार्टी मिळती कुठं मिळते सांग रे बॉस सात पाहिला इथं 20-65 आहे म्हणून लागला का उसात म्हणाला आता तू 20-65 आहे रे? 265 आहे बर आता हिथं ऊस आहे म्हणून ऊसात मिळतो तुला ना आला का काय कळतंय अरे बाबा माझं घर कुठं आहे आयला ही बी बरोबर आहे माझं घर कुठं आहे माझं घर कुठं आहे सांग ही तर ऊसाच्या अलीकडे आहे अलीकडे नाही. हा म्हणून म्हणलं सगळ्यात पलीकडे घर आहे हा, अरे वा,